नमस्कार विद्यार्थी मित्रहो. मागील व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर ऑप्शनल कसा निवडावा आणि त्यानंतर GS1 मधला जो हिस्ट्रीचा जो पार्ट आहे 70 किंवा 80 मार्क्सचा, तर त्याबद्दल आपण कसं प्रिपरेशन करावं ते पाहिलं. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती नीतिशास्त्र आणि नैतिकता, जो की आपला GS4चा पेपर आहे, त्याच्याविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता याला इथिक्स असं एक कॉमन मी वर्ड वापरेल इथून पुढं, कारण नीतिशास्त्र आणि नैतिकता आता हे दोन्ही ज्यावेळी आपण डीपमध्ये जाऊ किंवा सब्जेक्ट ज्यावेळी आपण शिकायला लागेल, तर त्यावेळी आपल्या लक्षात येईल की नीतिशास्त्र म्हणजे इथिक्स म्हणजे काय किंवा मॉरॅलिटी म्हणजे काय. ठीक आहे. ते ते बघताना आपण यामधला डिफरन्स बघता येईल. पण आता एक पेपर बघत असताना किंवा जनरल आपण ज्यावेळी डिस्कस करू त्यावेळी इथिक्स या शब्दाचा मी उल्लेख करेल. ठीक आहे. इथिक्स म्हणजे जो काही एक GS4चा पेपर आहे, तर त्याला मी एक ओव्हरऑल टर्म इथिक्स म्हणून वापरेल. ठीक आहे. बरं, इथिक्स का इम्पॉर्टंट आहे? कारण इथिक्स जर पेपर बघितला तर इथिक्स पेपर हा 250 मार्कासाठी पेपर असेल आणि त्याचा सिलेबसही फार कमी आहे. जवळपास 7 टॉपिक्स आहेत जे की आपल्याला MPSCनं दिलेले आहेत, जो UPSCचा सिलेबस आहे. 7 टॉपिक्स आहेत, त्यानंतर केस स्टडीज आहेत आणि बऱ्यापैकी पूर्ण पेपर जो आहे, तर ह्याच्यासाठी जे काय आपल्याला मटेरियल यूज करायचं ते फार कमी आहे, ॲप्लिकेशन जास्त आहे. आपल्याला तेही समजून घ्यायचं की नेमकं इथिक्स म्हणजे काय आणि इथिक्स समजून घेताना आपल्याला काय काय खबरदारी घ्यायची आहे, त्यानंतर कोणते बुक्स आपल्यासाठी युजफुल राहतील, कशा पद्धतीनं आपल्याला प्रिपरेशन करायचं. कारण जर तुम्ही UPSCचे टॉपर्सचे जर तुम्ही मार्क्स पाहिला किंवा त्यांची जर स्ट्रॅटेजी पाहिला, तर त्यांची स्ट्रॅटेजी असं असते की E2 म्हणजे एस्से आणि इथिक्स ह्या 2 पेपरवरती फार फोकस करायचा आणि प्लस ऑप्शनल जो की 500 मार्काला आहे. म्हणजे 500 500 प्लस 1000 मार्क्सचा तुमचा एरिया कव्हर होतोय. एस्सेसाठी फार जास्त काय वाचायला लागत नाही. इथिक्ससाठी एकच छोटंसं एक जरी बुक, बेसिक बुक जरी रीड केला आणि त्यानंतर जर आपल्याला त्याच्या कन्सेप्ट जर डेव्हलप करता आल्या किंवा त्याच्या जर नोट्स आपल्याजवळ ठेवता आल्या, तरीही आपल्याला सफिशियंट आहे. त्यामुळं हे दोन्ही पेपर आपल्यासाठी महत्त्वाचे, एस्से, इथिक्स आणि प्लस ऑप्शनल, जो की आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. चला तर मग बघूया. बदललेल्या MPSCच्या सिलेबसनुसार जो आपल्याला पेपर दिला आहे इथिक्स, तर त्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. सध्या आपली सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे, कारण आपल्याला प्रत्येकाला ह्या पेपरबद्दल फार मनामध्ये शंका आहे की काय वाचावं, कधी वाचावं. ठीक आहे. चला तर मग स्टार्ट करूया. बरं, याची परीक्षा पद्धती कशी आहे तर 250 मार्कासाठी आपल्याला पेपर असेल. किती मार्कांसाठी? 250 मार्कांसाठी. आणि ह्या 250 मार्काची विभागणी कशी आहे तर 120 किंवा 130 प्रश्न, 12 किंवा 13 क्वेश्चन असतील तुम्हाला थेरीवरती. आता थेरी म्हणजे काय, सिलेबस बघताना मी सांगतो तुम्हाला की थेरी कशी विचारली जाते. आणि 120 किंवा 130 मार्क हे कशावरती असतील? केस स्टडीजवरती असतील. बरं, केस स्टडीज आपल्याला समजून घ्यायचे की नेमका कशा आहेत, कारण एक 5 किंवा 6 क्वेश्चन येतात याच्यावरती, 20 किंवा 25 मार्काचा एक क्वेश्चन किंवा केस. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्यांनी विभागणी केलेली आहे. ठीक आहे. आपल्याला हे दोन्ही एरियाज बघायचे की नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला इथिक्स पेपरची तयारी करता येईल. ठीक आहे. सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम जर बघितला तर पहिला टॉपिक आहे तुमचा नीतिशास्त्र आणि मानवी जीवन, म्हणजे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथिक्सच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत किंवा इथिक्सचा कशा पद्धतीनं वापर केला जाईल किंवा मॉरॅलिटी म्हणजे काय, किंवा तुम्ही पब्लिक रिलेशन्समध्ये इथिक्स कसं हँडल करता आलं पाहिजे, फॅमिलीचा रोल काय राहतो, शैक्षणिक संस्थांचा रोल काय राहतो, अशा बऱ्याचशा गोष्टी पहिल्या टॉपिकमध्ये दिलेल्या आहेत. दुसरा टॉपिक आहे अभिवृत्ती, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये ॲटिट्यूड म्हणतो, तो म्हणजे अभिवृत्ती. त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं ॲटिट्यूड कसा डेव्हलप होतो किंवा अभिवृत्ती कशी किंवा दृष्टिकोन कसा तयार होतो, त्याचा वापर कसा करता येतो, ह्या बऱ्याचशा गोष्टी कशामध्ये दिलेल्या आहेत? अभिवृत्तीमध्ये दिलेल्या आहेत. तिसरा टॉपिक आहे योग्यता. योग्यता म्हणजे काय तर तुमची ॲप्टिट्यूड. याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आणि फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस असा हा मुद्दा आहे. म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेससाठी लागणाऱ्या जी काही मूलभूत मूल्ये आहेत, तर त्यांची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. ठीक आहे. चौथा टॉपिक आहे तुमचा भावनिक बुद्धिमत्ता. आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. आपण IQ ऐकला असेल, म्हणजे इंटेलिजंट कोशंट नावाचा एक कन्सेप्ट ऐकलेला असेल, तर त्याच रिलेटेड हा कन्सेप्ट आहे. फक्त इंटेलिजन्सवरती फोकस न करता इमोशनल कोशंटवरती फोकस केला जातो आणि तो आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असताना किंवा आपण अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं वापरता येईल, तर याच्याविषयी माहिती आपल्याला ह्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये
दिसून येते. पाचवा आपला टॉपिक आहे तत्वज्ञ आणि विचारवंतांचे योगदान, जे की फिलॉसॉफर्स आहेत अराउंड दी ग्लोब, म्हणजे जगातल्या सगळ्या फिलॉसॉफर्सची आपल्याला थोडं थोडं माहिती करून घ्यायची आहे. त्याचबरोबर भारतातले काही विचारवंत असतील किंवा महात्मा गांधींची काही क्योट असतील, कारण 2016ला जर एक क्वेश्चन बघितला तर सेवन सीन्सवरती एक क्वेश्चन आला होता. सेवन सीन्स म्हणजे गांधीजींनी जे एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ किंवा सत्याचे प्रयोगमध्ये जे त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन आला होता. त्यानंतर 2016ला जर बघितलं तर हॉब्सबद्दल क्वेश्चन विचारलेला होता. मग असे बरेचसे क्वेश्चन ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. त्यानंतर 6वा टॉपिक आहे लोक प्रशासनातील नीती तत्वे, म्हणजे इथिक्स इन पब्लिक इन्स्टिट्यूशन्स किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, तर ते आपल्याला समजून घ्यायचं. आणि शेवटचा टॉपिक आहे सचोटी. सचोटी म्हणजे काय, तर प्रोबिटी, म्हणजे आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट कसा पडेल, ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या शेवटच्या टॉपिकमध्ये आहेत. आणि हे 120 किंवा 130 मार्कासाठी ह्याच्यावरती आपल्याला थेरी विचारली जाईल. साधे साधे क्वेश्चन विचारले जातील की एन्व्हायरमेंटल इथिक्स म्हणजे काय, उदाहरणासह स्पष्ट करा, किंवा सध्याच्या काळामध्ये कोणकोणते त्याच्याविषयी इश्यूज आहेत, इथिकल डायलेमा म्हणजे काय, बिझनेस इथिक्स म्हणजे काय, किंवा तुम्हाला ॲटिट्यूड म्हणजे तुम्हाला काय समजतं, किंवा अभिवृत्ती म्हणजे काय. बरं, एखाद्याचा जर स्वभाव बदलायचा असेल किंवा एखाद्याची जर अभिवृत्ती बदलायची असेल तर तुम्ही काय कराल, हे असे बेसिक क्वेश्चन्स राहतील, कारण पहिलाच अटेम्प्ट आहे. आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं ह्या कन्सेप्ट ज्या आहेत तर त्या आपल्याला कुठून मिळतील, कशा पद्धतीने त्या नोट्स मेकिंग कराव्यात, कीवर्ड्स काय काय राहतील, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या. सुरुवातीला सगळ्यात पहिला मुद्दा किंवा सगळ्यात पहिलं काम काय करायचं, तर अभ्यासक्रम काढा. अभ्यासक्रम काढून हे जे सिलेबस पॉईंट्स आहेत तर ते 4-5 वेळा रीड करा, कारण त्याचा फायदा मी तुम्हाला पुढं सांगतो की नेमकं कसा होईल आपल्याला. ठीक आहे. बरं, आता तयारी कशी कराल. तयारी करत असताना आपल्याला एक मी जे म्हटलं की अभ्यासक्रम आधी समजून घ्या, कारण अभ्यासक्रम हा मुळात परीक्षा ही अशी राहते की आपल्याला इव्हन तुम्ही जर UPSCचे जर पेपर बघत असाल तर कीवर्ड्स म्हणजे जो सिलेबसचा पॉईंट आहे प्रत्येक पॉईंटवरती क्वेश्चन आहे आणि ॲज इट इज क्वेश्चन आहे. सिटिझन चार्टर म्हणून जर तुमचा टॉपिक असेल तर त्याच्यावरती विचारलं आहे क्वेश्चन की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय सिटिझन चार्टर, किंवा प्रोबिटी, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय प्रोबिटी. इंटिग्रिटी आहे किंवा इम्पार्शियलिटी आहे, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इंटिग्रिटी किंवा इम्पार्शियलिटी, हे असे डायरेक्टली क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आधी अभ्यासक्रम समजून घ्यायला लागेल. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम समजून घेत असताना काय करायचं की त्याचे कीवर्ड्स जे असतील तर कीवर्ड्सवरती अंडरलाईन करायचं. जर तुम्हाला एखादं बुक असेल तुमच्याकडं, जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकमध्ये ते कीवर्ड फक्त अंडरलाईन करून ठेवा. सुरुवातीच्या काळात पहिलं रीडिंग ज्यावेळी असेल तर फक्त त्याला अंडरलाईन करून ठेवा, नोट्स काढू नका. सेकंड किंवा थर्ड रीडिंगला आपल्याला नोट्स काढायचे आहेत. पहिल्या रीडिंगला काय करायचे, फक्त कीवर्ड अंडरस्टँड करायचे की काय आहे, आणि ते पण सोप्यात सोप्या भाषेमध्ये. व्हॅल्यू किंवा मूल्य म्हणजे काय असते, तर एखादी गोष्ट ज्याला आपण जास्त किंमत देतो किंवा त्याला आपल्यासाठी ती फार महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे मूल्य. ठीक आहे. आता ॲटिट्यूड, दृष्टिकोन किंवा अभिवृत्ती, एखाद्या वस्तूप्रती, एखाद्या व्यक्तीप्रती किंवा एखाद्या गोष्टीविषयी जी काय आपली भावना असेल त्याला म्हणायचं अभिवृत्ती. मग ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी. आता इंटिग्रिटी म्हणजे काय, किंवा त्याला अखंडत्व असं मराठीमध्ये म्हटलं जातं. इंटिग्रिटी म्हणजे काय, तर जे आपण विचार करतोय किंवा जे आपण बोलतोय किंवा जे आपण आचरण करतो तर ह्या गोष्टींमध्ये साम्य दिसावं, ह्याला म्हणायचं इंटिग्रिटी. मग या तुम्हाला जेवढ्या सोप्या करता येतील तेवढ्या सोप्या करून डेफिनेशन आपल्याला काय करायचे, स्टोअर करायचे किंवा आपल्याकडे डिक्शनरी बनवून ठेवायचे. त्यासाठी कीवर्ड महत्त्वाचे, आधी कीवर्ड समजून घ्या. दुसऱ्या किंवा तिसऱ्या रीडिंगला आपल्याला याच्यावरती नोट्स काढायचे. बरं, नोट्स काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक कीवर्डची छोटी छोटी डेफिनेशन असावी. डेफिनेशन एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे फ्लो चार्ट किंवा त्याची डायग्रॅम ही मस्ट आहे. का मस्ट आहे, कारण एखादं जर आपला आन्सर जर बाकीच्यांपेक्षा चांगलं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाकीच्यांपेक्षा आपला आन्सर चांगला असावा तर आपल्याकडं डायग्रॅम्स ह्या असाव्यात. त्यामुळं प्रत्येक आन्सरमध्ये एक वेगळा ॲप्रोच दिसतो आणि फार एक्सप्लेन करायला लागत नाही. म्हणजे काय आपल्याला सांगायचं होतं ते आपण डायग्राममधून सांगू शकतो. त्यामुळं बऱ्यापैकी आपल्या प्रत्येक कीवर्डला सुटेबल असतील अशा आपल्याकडं नोट्स असाव्यात आणि त्याच्या डायग्राम्स असाव्यात. बरं, आता ह्याच्यासाठी रंगीत तालीम कशी करायची. रंगीत तालीम करत असताना सुरुवातीला तुम्ही, आता आपल्याकडं सोर्स काय आहे, तर UPSCचे मागचे पेपर्स, बरोबर आहे. 2013 पासून ते 2021 पर्यंतचे पेपर आपल्याला मिळतील.
आपण हे सगळे पेपर सोडवायचे आहेत. कारण मला नाही वाटत की ह्या 8 किंवा 9 वर्षाचे जे पेपर राहतील ह्याच्या पलीकडे अजून काय येईल. 70 ते 80% क्वेश्चन ह्याच्यामधूनच येतील, रिपीट होतील, कन्सेप्ट रिपीट होतील. त्यामुळं हे सोडून तुम्ही दुसरं काय करण्याच्या भानगडीत पडू नका. सुरुवातीला काय करायचं, 1-2 रीडिंग झाले की UPSCचे पेपर आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. त्यानंतर आता वाचन आणि लिखाण. आता मुळात वाचन काय करायचं आहे, तर आपल्याला आपलं जे बुक आहे ते तर वाचायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक एखाद्या संकल्पनेचा अर्थ समजावून सांगताना आपल्याला काय करायचं की उदाहरणं द्यायचे. आणि ती उदाहरणं देत असताना आपल्याला ती रिअल लाईफ एक्झाम्पल्स असावीत. रिअल लाईफ म्हणजे काय ते मी पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो तुम्हाला. पण वाचन म्हणजे तुमचं न्यूजपेपर असेल, काही बुक्स असतील. कारण सत्याचे प्रयोग ह्याच्यावरती आपल्याला मी म्हटलं की तुम्हाला त्याच्यामधून क्वेश्चन डायरेक्टली आला होता. त्यानंतर मध्ये एक योजनाही आली होती इथिक्सवरती, तर तीही आपल्याकडे असावी. त्याच्यामध्येही बरेचसे एक्झाम्पल आले. गांधीजी असतील, सावरकर असतील किंवा तुमचे रवींद्रनाथ टागोर असतील किंवा ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या न्यूजपेपरमधून समजून येते. किंवा स्पोर्ट्समधली एक्झाम्पल्स असतील, एखाद्या खेळाडूची इंटिग्रिटी दाखवलेली असेल किंवा एखाद्या खेळाडूची स्पोर्ट्समनशिप दाखवलेली असेल, ते आपल्याला कुठंतरी उतरवता येईल. इमोशनल इंटेलिजन्स आपल्याला तो बघता येईल आणि तो कशा पद्धतीने यूज केला गेला, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाचनातून लक्षात येतील. आणि लिखाण का महत्त्वाचं आहे, बऱ्याचदा इथिक्सचा प्रॉब्लेम असा राहतो की इथिक्स कन्सेप्ट समजतो पण तो पेपरमध्ये मांडता येत नाही. आता जर मी तुम्हाला विचारलं की सत्य म्हणजे काय, आता सत्य सगळ्यांना माहिती आहे की सत्य म्हणजे काय, पण ते ज्यावेळी पेपरमध्ये उतरायचा प्रयत्न करू त्यावेळी आपल्याला त्या बऱ्याचशा गोष्टी सांगता येणार नाहीत. जर मी म्हटलं की प्रेम म्हणजे काय त्याच्याविषयी लिहा किंवा प्रामाणिकपणा याच्यावरती कमेंट लिहा. आता प्रामाणिकपणा माहिती आहे सगळ्यांना किंवा आपण अजून असं म्हणू शकतो की अखंडत्व म्हणजे माहिती आहे, पण ते लिहायला पाहिजे. त्याची एक्झाम्पल्स कुठून आणायची. मग ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला वाचनामधून सापडतील आणि ते आपल्याला पेपरमध्ये उतरवायचं आहे. आणि तोपर्यंत आपल्याला मार्क्स येणार नाही, जोपर्यंत आपण ह्याचं काम पेपरवरती करणार नाही किंवा ते लिहून बघणार नाही. त्यानंतर उदाहरणे भरपूर हवीत आपल्याला. उदाहरणे का हवीत, तर मुळात इथिक्स हा पेपर समजावून सांगायचा असेल किंवा समोरच्याला जर त्याला रिलेट करायचं असेल तर तुम्हाला उदाहरणंही मस्ट राहतील. त्यानंतर फ्लोचार्ट्स किंवा डायग्राम्स. तुमच्या प्रत्येक आन्सरमध्ये फ्लोचार्ट्स किंवा डायग्राम्स असल्याच पाहिजेत. त्याच्याशिवाय तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते समोरच्याला स्पष्टपणे कळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर जर त्याच्या पुढे जर आपण बघितलं की उदाहरणे कशी आता स्वतःच्या लाईफबद्दल असावीत किंवा इतरांच्या आयुष्याबद्दल असावीत. आता एम विश्वेश्वरय्या, आता हे जे दिवाण होते कुठले म्हैसूर संस्थानचे, तर ही व्यक्ती काय करत होती, तर स्वतः ज्यावेळी ऑफिसचं काम करेल त्यावेळी फक्त ऑफिसचं मटेरियल यूज करायचं आणि ज्यावेळी स्वतःचं पर्सनल काम असेल तर त्यावेळी ते पर्सनल गोष्टी यूज करायच्या, म्हणजे मेणबत्ती असेल किंवा कोणते व्हॉटएव्हर. मग ह्यातून काय आपल्याला दिसतं की प्रोफेशनलिझम दिसतो. ठीक आहे. तर ते इंटिग्रिटी दिसते. मग ह्या गोष्टी काय झाल्या आपल्यासाठी, हे एक्झाम्पल आहे. आता कुवेंपू हे कोण होते, तर हे म्हैसूर युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते आणि ह्यांनी स्वतःचा म्हणजे ह्यांचा मुलगा यांच्याच संस्थेमध्ये शिकत होता, तर त्याच युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता. तर त्यांच्या एका शिक्षकांनी ह्यांच्या मुलाला कमी मार्क्स पडलेत म्हणून ते मार्क्स थोडेसे दाखवण्यासाठी आणलं होतं की आपण वाढवायचे आहेत का मार्क्स. तर त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की माझा मुलगा अजून मार्क्स कमी करा, कारण त्याच्या स्टडीसाठी हे एवढे मार्क्स आपल्याला जे काही त्याने लिहिले त्याला एवढे मार्क्स देऊन चालणार नाहीत. म्हणजे हे झालं की तुम्ही ज्या म्हणजे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे तुम्ही जिथं राहता तर तिथं आपण आपल्या फायद्याच्या गोष्टी बघू नयेत. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यां म्हणजे काय, हे एक IAS अधिकारी होते. ह्यांनी स्वतःची प्रॉपर्टी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची वेबसाईटवरती दिली होती. असं एक्झाम्पल सध्याच्या काळात मिळणं फार मुश्किल आहे. त्यामुळे आपल्याला ह्या असे जे एक्झाम्पल्स मिळतील तर ते आपल्याला काय करायचे, कुठेतरी लिहून ठेवायचे. त्याच्यासाठी आपल्याला डायरी मेंटेन करायची आहे. 2 किंवा 3 डायरीज टाका. त्याच्यामध्ये अशी एक्झाम्पल जी काही न्यूजपेपरमधली एक्झाम्पल्स मिळतील तर ती काय करायची, आपल्याला मेन्शन करून ठेवायची. त्यानंतर आपल्या आयुष्यात घडलेल्या जर घडामोडी असतील, आता आपल्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी म्हणजे काय, सपोज आपण ऑनेस्टीचं जर एखादं एक्झाम्पल, प्रामाणिकपणाचं जर एखादं एक्झाम्पल असेल, म्हणजे आपण काय केलेलं, एखादी घटना समोर आली आणि आपण काय केलं, तर ते तुम्हाला तिथं मांडता येईल. किंवा आपला एखादा अनुभव करप्शनचा असेल
किंवा अजून कुठल्या बऱ्याचशा गोष्टींबद्दल आपल्याला जे काही अनुभव येतात तर ते काय करता येतील ह्याच्यामध्ये मांडता येतील. आता न्यूजपेपरमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स येतात. आता पॉलिटिकल पार्टीजमध्ये खूप सारे आता डिपिक्शन, आता जे शिवसेना किंवा शिवसेना फुटलेला आपण बघतोय. मग नेत्यांची जी का लॉयल्टी आहे तर ती कुणाशी आहे, कशाशी आहे, ही बरीचशी एक्झाम्पल आपल्याला न्यूजपेपरमध्ये मिळतात. आपण नावं कुणाची लिहायची नाहीत, पण आपल्याला सांगता येईल. मग हे ज्यावेळी आपण बघत असतोय की ही जी एक्झाम्पल्स बघतोय तर ही एक्झाम्पल्स आपल्या जोपर्यंत आपल्याला सिलेबस माहीत होणार नाही तोपर्यंत आपल्याला एक्झाम्पल कुठं बसवायचं आहे, कशासाठी यूज करायचं आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून येणार नाहीत. त्यामुळे आपण काय करायचं की पहिल्यांदा सिलेबस वाचायचं आणि सिलेबस वाचून झाल्यानंतर हे जे मी आता एक्झाम्पल सांगतोय तर ही सगळी एक्झाम्पल आपल्याला काय करता येतील तर ही तिथं मेन्शन करून ठेवता येतील, एखाद्या डायरीमध्ये मेंटेन करता येतील. आता काही स्पोर्ट्समनशिपची जी काही एक्झाम्पल्स आहेत तर ती फार इम्पॉर्टंट आहेत. मग ही पण तुम्हाला कुठून मिळणार तर न्यूजपेपरमधून मिळणार. म्हणून तुम्ही सुरुवातीला काम काय करायचं की सिलेबस वाचा. सिलेबस वाचून झाल्यानंतर जे काय आपल्याला कीवर्ड्स आहेत तर कीवर्ड्सचं अंडरस्टँडिंग करून घ्या. कीवर्ड्स अंडरस्टँडिंग झाल्यानंतर आपण ज्या काही न्यूजपेपर वाचतो, बुक्स वाचतो ह्याच्यामधून बरेचसे असे एक्झाम्पल्स कलेक्ट करा. त्याच्यासाठी एक वेगळी एक डायरी मेंटेन करा आणि त्या डायरीमध्ये अशा गोष्टी मेन्शन करत चला. कारण आपल्याला GS4 हा खूप मार्क्स मिळवून देणारा पेपर आहे आणि तो पेपर जर आपण असंच हलक्यात घेतला की ठीक आहे नंतर प्री झाल्यानंतर करूया, प्री पास झाल्यानंतर करूया, नंतर वेळ मिळत नाही आपल्याला, 3-3.5 महिने जर मिळाले किंवा 4 महिने मिळाले, आपल्याला रायटिंगसाठी तो वेळ पुरत नाही. आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे रायटिंगची. कारण तुम्हाला 1750 मार्कांचं रायटिंग आहे आणि 1750 मार्क लिहायला तुम्हाला 4 महिने तुम्हाला डेली एक पेपर लिहायला लागेल आणि आत्तापासून तुम्हाला डेली रायटिंग करायचं आहे. मी नंतर त्या 4 महिन्यात तर आपल्याला भरपूर रायटिंग करायचं आहे. त्यामुळं आत्तापासून ह्या गोष्टींचं जे काही पेपर सोपे आहेत आणि मार्क्स देणार आहेत तर त्यांच्याविषयी आत्तापासूनच काय करा, अशा पद्धतीनं माहिती कलेक्ट करून ठेवा. त्यानंतर बुक्स, आता हा सगळ्यात मोठा अवघड प्रश्न आहे कारण मराठीमध्ये एथिक्ससाठी कोणतंही पुस्तक अवेलेबल नाही. कमिंग सून म्हणजे येत्या काळात बरीचशी बुक्सही येतील. माझं स्वतःचंही बुक येईल. त्यामुळं इथिक्सबद्दल आता सध्या जर बघितलं तर जी काही UPSCची बुक्स होते म्हणजे लेक्सिकॉन आहे किंवा बाकीची जी बुक्स आहेत तर ती आपल्याला काय करता येतील, समजून घेता येतील. त्याच्यामधला डाटा उचलता येईल आणि तोच आपल्यासाठी एक रेफरन्स पॉईंट म्हणून यूज करता येईल. कारण बाकी आपल्याला मराठीमध्ये असं कोणतंही बुक सापडत नाही. आणि शेवटी जाता एवढं म्हणजे आता व्हिडिओ एंड करत असताना एक गोष्ट सांगतो की इथिक्स हा सोपा विषय आहे कम्पॅरेटिव्हली. फक्त लवकर सुरुवात करा. कारण जर लवकर सुरुवात केली तर 1 वर्षाचा जो स्पॅन मिळेल आपल्याला, जेव्हा आपण स्टडी करणार आहोत, न्यूजपेपर डेली रीड करणार आहोत, तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स जे मिळतील तर ती वर्षभराचे एक्झाम्पल्स आपल्याला कलेक्ट करून ठेवता येतील. जर आपण शेवटच्या टप्प्यात जर आपण इथिक्सचा स्टडी करायला सुरुवात केली तर कधीच आपल्याला एवढी एक्झाम्पल समजणार नाहीत. त्यामुळं पहिलं काम काय करायचं आहे, अभ्यासक्रम. सेकंड काम काय असेल की आपल्याला सिलेबस एकदा रीड करायचं आहे, बुक एखादं बेसिक बुक वाचायचं आहे. त्यानंतर कीवर्ड्स अंडरस्टँड करायचे आहेत, त्याच्या नोट्स काढायच्या आहेत आणि मग त्याच्यावरची जी एक्झाम्पल्स असतील तर ते आपल्याला काय करायचे, कुठंतरी नोट डाऊन करायचे. ठीक आहे, चालेल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघूया की बाकीचे जे ऑप्शनलचा पेपर आहे किंवा बाकीचे जे राहिलेले पेपर आहेत तर त्यांच्याविषयी आपण माहिती समजावून घेऊया. थँक्यू सो मच.